जिथे जिथे माणूस आहे तिथे तिथे सायकॉलॉजी हा विषय आहेच. खूप वेगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम करता. अगदी शैक्षणिक संस्था असतील, पोलीस डिपार्टमेंट असेल, सरकारी कर्मचाऱ्यांचं ऑफिस असेल, अशा असंख्य विविध क्षेत्रामध्ये याची गरज आहे. आणि ती गरज या माध्यमातून पूर्ण होतीये. या संदर्भात ज्यांनी खूप काम केले, 30-30 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतायत, असे एक अनुभव संपन्न व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये आहे. गिरिजाताई लिखिते. खरंच हा विषय केव्हापासून सुरू व्हायला पाहिजे आणि किती वर्षापर्यंत त्याची गरज आहे, आपण शेवटून सुरुवात करूया. अगदी 100 वर्ष वय असलेल्या माणसाला सुद्धा याची गरज आहे. आणि अगदी ज्याचा जन्म व्हायचा आहे अजून गर्भामध्ये, त्याला आणि त्याच्या आईला सुद्धा या विषयाची गरज आहे. या विषयाचं इतकं महत्व आहे, पण तरी सुद्धा अजूनही हा आपल्या समाजामध्ये ज्याला मान्यता म्हणतात की अरे हे आवश्यक आहे. जसं वैद्यक क्षेत्रामध्ये डॉक्टरांची गरज आहे, वेगळ्या क्षेत्रामध्ये वेगळ्या एक्सपर्टची गरज आहे, तसंच या क्षेत्रामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या एक्सपर्टची गरज आहे. आपल्या रमणबाग शाळेमध्ये असंख्य उपक्रम चालायचे खूप. आणि कितीतरी तुम्ही शाळेमध्ये आलात. आणि बाकी सगळ्या बोलण्यापेक्षा आधी तुम्ही मला एक प्रश्न विचारलात की सर ते बॉक्सेस कशाला लावलेत, पंच बॉक्सेस. मी म्हणलं होय, ते लावण्यामागचं प्रयोजन असं की मुलं खूप एक्सायटेड असतात, सकाळी खूप एनर्जी असते. त्यांचं अभ्यासात लक्ष लागण्यासाठी आधी त्यांची ही जी काही एनर्जी आहे ती योग्य दिशेला आणण्यासाठी पहिल्यांदा त्यांनी पंच मारा त्या बॉक्सला, बॉक्सिंग किटवर, आणि मग वर्गात जा. इथून आपल्या शाळेमध्ये या विषयाला सुरुवात झाली. आणि मी पण शोधत होतो की असं कोण असेल की जे या मुलांना हा विषय समजून सांगतील. तुमचंच नाव डोळ्यासमोर आलं. कारण आपली पहिली भेट, तुम्ही सांगा कशी झाली ती आणि कुठे. सर मी 2007ला जेव्हा साकव या माझ्या संस्थेची स्थापना केली आणि काम सुरू केलं, त्याच्यानंतर साधारण 2010च्या सुमारास मी मुंबईला होते आणि 2010च्या सुमारास मी पुण्यामध्ये आले. आणि पुण्यात काम सुरू करायचं होतं माझ्या संस्थेचं. येस. हा शब्द तरी आला कसा, साकव? साकव म्हणजे कोकणातल्या लाकडी टेम्पररी पुलाला साकव म्हणतात. आणि पण या शब्दामध्ये खूप अर्थ लपला असं मला वाटतं. टेम्पररी, इट इज टेम्पररी, तात्पुरता. पण तो ब्रिज आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. तर हे ठिकाण कुठलं आणि ते ठिकाण कुठलं? 2 व्यक्तींमधलं अंतर असेल कापायचं, दोन्ही कुठच्याही नात्यांमधलं असेल. बेसिकली डोक्यामध्ये होतं की ब्रिजिंग द गॅप ऑफ कम्युनिकेशन बिटवीन इंडिव्हिज्युअल्स. की जो असाच खूप मोठा प्रश्न सगळ्यांचाच आहे की कम्युनिकेशनच नाहीये. बरोबर. किंवा आता याविषयी खूप बोलावं असं नाही, खूप उदाहरणं सांगावीत अशी नाही, पण सगळ्यांना हे पटेल की आजकालच्या सगळ्यात मोठ्या समस्या काय, कम्युनिकेशन मध्ये कमतरता आहे. नक्कीच. म्हणून तुम्ही तो साकव असं नाव देऊन ही संस्था सुरू केली. आणि मला एक उत्सुकता होती की हा काय प्रकल्प आहे. म्हणून मी पहिल्यांदा मला भेटलो की शाळेमध्ये हे सुरू करायचंय. पण एक गंमत मला आठवते बरं. शाळेमध्ये कुठल्याही प्रकारचा असा नवीन प्रकल्प आला की पहिल्यांदा मी एकदम सुरू नाही करायचं. पहिल्यांदा त्या व्यक्तीची, त्या क्षेत्रातली खोली किती आहे, एक मुख्याध्यापक म्हणून मला हे बघणं आवश्यक वाटायचं, म्हणून मी ते करायचं. पहिला तास तुमचा शिक्षकांच्या समोर होता आणि तुम्हाला क्रोध या संदर्भात, नियमन कसं करता येईल या संदर्भात आणि या विषयाची ओळख करून देण्याच्या संदर्भात शिक्षकांना एकत्र केलं होतं, आठवतंय? आणि तुम्ही बोलत होतात
क्रोधाचं नियंत्रण आणि नियमन कसं करावं. आणि माझ्या डोक्यात अशा असंख्य कल्पना येत असतात बरं का. खुळचटपणा फार तर मी एकदम शिक्षकांना म्हटलं, उठा, हे कोण आलेत कालच्या आलेल्या आणि आपल्या क्रोध शिकवतायत. मला तपासायचं होतं की समोरची व्यक्ती या गोष्टीवरती रिॲक्ट कशी होती. आणि त्यावेळेस तुम्ही इतके शांत होता, आता जितके हसरे आहेत ना तितक्या शांत होतात आणि शांतपणे सांगितलं, ठीक आहे सर, तुम्हाला काय नेमकं पाहिजे, माझ्यामध्ये काही आणखी काही विषय आणायचे आहेत का, तुम्ही का रागवलाय. कारण शोधणं हे जे आहे ना, हे सायकॉलॉजिस्टचं माझ्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि मी ते बरोबर ओळखलं की यांना या कारणांचा शोध घेण्याची एक खूप उत्सुकता आहे. केवळ ते शिक्षक नाही आहेत आणि केवळ सायकॉलॉजिस्ट नाही आहेत. आणि तेव्हा ठरवलं, बस सेतू आपल्या शाळेमध्ये सुरू करायचा. बरोबर. काय काय अनुभव आहेत सेतूचे तुमचे? सेतू प्रकल्प घेऊन मी बऱ्याचशा शाळांमध्ये गेले, अनेक मुख्याध्यापकांना भेटले, काही ठिकाणी पॉझिटिव्ह, काही ठिकाणी निगेटिव्ह, असे वेगळे वेगळे अनुभव आले. सर, तुमचा एक सेतू प्रकल्प रमणबागमध्ये पर्टिक्युलरली सुरू करतानाच काही गोष्टी मला खूप जाणवतात आणि त्या मला उल्लेख कराव्याशा वाटतात. ते म्हणजे सगळ्यात पहिल्या वर्षी तुम्ही सांगितलं होतं की आर्थिक याच्यामध्ये देणं घेणं काहीही नसणार आहे. हो, मला आठवतंय चांगलं. आणि तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला मुलं उपलब्ध करून देऊ. तेव्हा आपण 6वी पासून सुरू केला होता हा प्रकल्प. हो. आणि ह्याची सगळी अरेंजमेंट मी करीन. पण त्याहीपेक्षा मला जास्त छान असं वाटलं की एक मुख्याध्यापक म्हणून तुम्ही प्रत्येक आमच्या सेशनला, सत्राला व्हिजिट करत होतात. प्रत्येक वेळेला समजावून घेत होतात की आज ही ऍक्टिव्हिटी मुलांसाठी घेणार आहोत, त्याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे, हे का घेतलंय तुम्ही, आज तुम्ही हे पालकांना सांगणार आहात, याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे, हे तुम्ही का सांगताय. आणि असं करत 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 आपण तो प्रकल्प रमणबागेमध्ये काय काय particularly सुरू ऍक्टिव्हिटी केला. असायच्या तुमच्या यामध्ये? आपण 6वी मध्ये सेल्फनी सुरू केलं होतं की सेल्फ. स्वतःला ओळखा, स्वतःतले स्ट्रेंथ आणि विकनेसेस ओळखा. याच्यासाठी सर तुम्हाला कदाचित आठवत असेल, एक मोठ्या पेपरवरती माझं पान आपण मुलांकडनं भरून घ्यायचो. हो. की ज्याच्यामध्ये माझे मित्रमैत्रिणी, माझी बलस्थानं, मला माझे आई बाबा, म्हणजे फॅमिली ट्री त्यांना पण करायला मुलं या सांगितली सगळ्या होती. गोष्टीला रिस्पॉन्स कशी देत खूप होती? सुंदर, खूप सुंदर. स्वतः त्यांना आम्ही आवडायचं ते. म्हणतो की लहान मुलगा याला काय कळतंय. बहुतेक जणांची इम्प्रेशन ही अशी असतात मुलांच्या की इतकं लहान वय, याला काय कळतंय. आणि तुम्ही तर म्हणताय की ही सेल्फ रिअलायझेशन मुलांना खूप लहान लहान वयात वयात हो हो नक्कीच होत असते आणि ती करून घ्यायला पाहिजे. ती होत असते या प्रोसेसमध्ये, म्हणजे जनरली होणार आहे आणि होईल, त्याला कळेल तेव्हा कळेल, असं न करता ती प्रॉपर एका वयामध्ये करून घ्यायला पाहिजे. आणि सर त्या म्हणजे हे माझं बीज नुसतं जमिनीत टाकलं आणि सोपून दिलं निसर्गावर, तर थोडं खत त्यापेक्षा पाणी घालणं, खत पाणी त्याला घालणं. खुरपणी करणं, हो. ह्या सगळ्या गोष्टींची गरज यातली असतेच. पहिली गोष्ट म्हणजे आधी ते बी काय आहे, कोणतं आहे, कोणत्या त्याची झाडाचं. ओळख. हम्म. म्हणून इथून सुरुवात झाली. आणि आता तुम्ही झाड आणि याचं सगळ्याचं बोललात, तर आपल्या बागेमधल्या झाडाशी जर आपण गप्पा मारल्या, प्रेमाने बोललो, तर ते आणखीन जास्त बहरतं. एखादा वेगळा लक्षात राहिलेला मी आठवतोय. एका वर्गामध्ये हा. बऱ्याच जणांनी त्या माझं पानमध्ये भीतीचा भुंगा होता. बरं. एक भुंगा काढला होता आणि त्याच्यामध्ये माझ्या भीती लिहायच्या होत्या. आणि एका पर्टिक्युलर वर्गामध्ये, मला आता वर्ग एवढा आठवणार नाही, पण त्या वर्गामध्ये बऱ्याच मुलांनी भूताची भीती लिहिलं होतं. खूप भूताची? मुलांनी लिहिलं होतं भूताची भीती. मग कुतूहल जागृत झालं आणि आम्ही त्या वर्गाशी संवाद साधायला सुरुवात केली की का बरं भूताची भीती वाटते. बऱ्याच जणांनी हो. लिहिलेलं आहे भूताची भीती. मग भूत बघितलंय का रे? मी तर नाही बघितलं. नाही बघितलं असेल तर वर्णन करा, सांगा, मला पण आवडेल भूताबद्दल जाणून घ्यायला. आणि सगळ्यांनी जे वर्णन केलं ना, ते साधारण चित्रपटात वगैरे दाखवणारी एक पांढरी साडी नेसलेली बाई आणि उलटे पाय वगैरे, असं ते साधारण वर्णन होतं. मग त्याच्या खोलामध्ये गेलो बर. आणि मग कुठे कुठे राहता, काय करता, थोडी फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, असं सगळं हे केल्यानंतर लक्षात आलं की बरीचशी मुलं कोकणात
कोकणातली प्रॉपर होती बर आणि आजोळी कोकणामध्ये जायची. बर आणि मग हे गंमत म्हणजे या वर्गातल्या मुलांच्या पालकांशी पण याविषयी बोललो, मुद्दाम बोललो. बर आणि असं लक्षात आलं की या पालकांचाही कुठेतरी भूत आणि या सगळ्या कन्सेप्टवरती विश्वास आहे. आणि अजूनही भूत बाधा झाली आहे, भूत लागलंय. आणि मानगुटीवर भूत हा बसलंय. म्हणजे मग त्या बाबांकडे नेणं आणि हे सगळे प्रकार होत होते. एका पालकांच्या ग्रुपनी, बायकांनी म्हणजे नंतर येऊन, सत्र झाल्यानंतर येऊन सांगितलं की मॅडम आमच्या वस्तीमध्ये जिथे कुठे ते राहत होते तिथे एका मुलीला भूत लागलं. म्हणलं बर, मग म्हणजे काय झालंय? तर त्यांनी जे वर्णन केलं ते सगळं स्क्रिझोफेनियाचं वर्णन होतं. अरे बापरे, त्या म्हणजे हा शिझोफ्रेनियाचा हा सुरुवात. एक मानसिक आजार आहे आणि त्याला सायकियाट्रिक ट्रीटमेंटचीच आवश्यकता आहे, मेडिकेशनची आवश्यकता आहे. आणि या लोकांना हे माहितीच नव्हतं. मग त्यांना असं सांगितलं की हा एक आजार आहे, हा एक मानसिक आजार आहे. तुम्ही काय बाबा बुवा करायचे ते करा पाहिजे तर, कारण एकदम ते सोडून हे करा म्हटलं तर कोणी माझं ऐकलं नसतं. पण तुम्हाला या 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 डॉक्टरांकडे म्हणजे जसा जाण्याची शरीराला गरज आहे. आजार होतो, आज काय फ्लू झाला, स्वाईन झाला, हे झाला, तसा मनाला सुद्धा हो आजार होतो. हो. याच्यावर तुम्ही काम कसं सुरू केलं पुढे? स्वच्या ओळखनंतर पुढची पायरी, तुम्हाला भीती कशाची वाटते हे जाणून घेता. आता भीती ही भावना झाली, सो इथनं पुढे भावनांकडे वळलो. भावना खूप महत्वाच्या असतात, म्हणजे जन्मल्यापासून मरेपर्यंत माणसाच्या बरोबर असतात. आणि दुर्दैवाने आपल्याला ना शाळेत ना घरी कधीच भावनांबद्दल काही शिकवलेलंच नसतं. म्हणजे त्या कशा ओळखायच्या, हो. त्या आता कशा व्यक्त मध्ये करायच्या. मध्ये का आठवतं मला, आपल्या माननीय पंतप्रधानांनी एक विषय मांडला होता की भावनिक लिटरसी याची गरज आता फार आहे. खूप आहे. कारण इन्फॉर्मेशन, माहिती एवढं आहे, पण भावनांचं नियंत्रण. हा, उदाहरणं सांगायची गरज नाही. जरा जरी मोबाईल ओपन केला किंवा वर्तमानपत्र वाचलं तर हे जे सगळे स्फोट आणि वगैरे वगैरे हे जे दिसत आहेत किंवा कानावर येत आहेत, त्याच्या मागे ही भावनांची साक्षरता नाही हे जाणवतं. मग हा भावनांचा विषय कसा येतो? त्या कुठं निर्माण होतात मुळात? ब्रेनमध्ये अमेगडाला म्हणून मेंदूमध्ये एक भाग असतो, लिंबिक काय काय सिस्टीमचा. लिंबिक सिस्टीमचा एक पार्ट असतो अमेगडाला. आणि या अमेगडाला ही भावना निर्माण करणारं मेंदूतलं एक केंद्र असतं. तिथे निर्माण होतात भावना. येस, तिथे निर्माण होतात भावना. म्हणजे पूर्वी आपल्याला सांगायचं ना, राग आला की 10 ते 1 आकडे म्हणा. तर हे काय आहे, तर सायंटिफिकली याचं कारण अमेगडालामध्ये जेव्हा एखादी कुठलीही चांगली पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, सकारात्मक किंवा नकारात्मक भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा ती काही सेकंदच असते फक्त. अगदी दुःख देखील, एखादी दुःखद बातमी जेव्हा आपल्याला फक्त समजते सेकंद. काही सेकंदच फक्त ती असते. पण आपण तर दुःखात वर्षानुवर्ष असलेली माणसं बघितलेली आहेत किंवा प्रेमात वर्षानुवर्ष माणसं असलेली बघितली. तर बेसिकली त्या भावनांची आपण रिव्हिजन करत असतो, आपण कोणाला तरी ते सांगत असतो सतत. आपण आपल्या मनामध्ये त्याची पुन्हा 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 हा प्रसंग घडला मला असं वाटतंय, हा प्रसंग घडला मला असं वाटतंय, हे जे काही आपले विचार त्याच्यानंतर सुरू होतात ना, त्यामुळे त्या भावनांची हे कंटिन्युअसली राहते. आणि हे विचार करणं आपण तोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत ती भावना तशीच राहते. आणि म्हणून राग या भावनेवरती भरपूर काम आत्ताच्या काळामध्ये करण्याची गरज आहे. ज्याची सुरुवात आपण आपल्या पहिल्या विषयापासून सुरू केली, क्रोध. येस. आणि सध्या हा विषय तर खूप गंभीर झाला आहे. काही उठसूट घडलं की क्रोध हे उफाळून येतो. आता आपण बोललो की या भावना निर्माण कुठं होतात, त्या प्रवाहित कशा होतात? मग कारण इमोशन हा शब्दच मुळे मोशन आहे ना त्याच्यामध्ये, गती आहे. गती आहे. पुढे याचं रूपांतर कशा कशामध्ये होतं? केव्हा याचा संबंध कृतीमध्ये येतो? भावना निर्माण झाली, राग निर्माण झाला, तो व्यक्तही झाला, पण माझी कृती लगेच त्याच्याबरोबर सुरू होते. हा जो प्रोसेस आहे, भावना निर्माण होणं, त्या व्यक्त होणं आणि त्या कृतीमध्ये जाणं, ते व्यक्त होणं
आणि कृतीतनं व्यक्त होणं याच्यात काहीतरी मध्ये एक असेल ना. नक्कीच. कुठलीही भावना अशीच नाही निर्माण होत. म्हणजे मी आता तुम्हाला म्हणलं सर जरा राग आणा, तर तुम्ही हसताय. राग आलेला माणूस हसत नाही. तर अशी भावना व्यक्तच होत नाही. काहीतरी कारण घडावं लागतं, काहीतरी प्रसंग घडावा लागतो, कोणीतरी काहीतरी बोलावं लागतं, परिस्थिती तशी घडावी लागते आणि मग कुठलीही भावना ही उद्दीपित होते किंवा निर्माण होते. ती भावना मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे खरं तर त्याचं आयुष्य हे काही सेकंदाचंच असतं, पण माणूस त्याच्यावरती विचार करायला लागतो. पुढची स्टेप आहे विचार. कारण मन ही गोष्ट अशी दाखवता जरी आली नाही तरी मनाच्या काही मनाचे काही कामं आहेत. त्या कामांमध्ये काय काय आहे तर मनामध्ये स्मृती आहे, मनामध्ये भावना आहेत, मनामध्ये विचार आहेत, मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं मिश्रण म्हणजे मन आहे. मिश्रण आहे सगळं. मिश्रण आहे या सगळ्या गोष्टींचं. या सगळ्या मनातल्या या सगळ्या गोष्टीच्या वेगळ्या दाखवता येणार नाही. म्हणजे हा माझा विचार, ही माझी भावना मनातली, असं नाही करता येणार. इट्स इट्स हे म्हणजे मिश्रण क्रोध म्हणजे प्युअर क्रोध राहत नाही, क्रोध बरोबर नाही. दुःख असणार. अगदी बरोबर. किंवा म्हणजे कधी कधी जेलसीमुळे क्रोध निर्माण झालेला असतो, कधी कधी दुःखामुळे क्रोध निर्माण झालेला असतो, कधी अगदी कधी महत्वाच्या भीतीमुळे मुद्द्याकडे, क्रोध निर्माण खूप झालेला महत्वाच्या असतो. मुद्द्याकडे, खरं म्हणजे खूपच मुद्दे सगळेच महत्वाचे आहेत. जेलसी ही कशी निर्माण होते? हल्ली हा पण काही जरी झालं त्याच्याकडे हा मोबाईल आहे, याच्याकडे हे घर आहे, याच्याकडे ही गाडी आहे, मग ती मला मिळालेली पैसे, ही जेलसी निर्माण कशी होते? ही पण एक भावना आहे. आणि तुम्ही विचार कसा करता, म्हणजे डॉक्टर अल्बर्ट एलिस यांची एक थेरपी आहे, REBT म्हणतात त्याला, REBT. रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी. आणि या हो. थेरपीमध्ये अल्बर्ट एलिस असं म्हणतात की ए ही घटना असेल आणि सी हा त्या घटनेला त्या व्यक्तीने केलेली कृती असेल. आपल्याला डोळ्यांना दिसताना सर्वसामान्य माणसांना ए दिसतो आणि सी दिसतो, पण त्याच्यातला बी दिसत नाही. बी इज माय बिलीफ सिस्टीम. बी इज माय बिलीफ सिस्टीम म्हणजे एखादी घटना जर इथे आता आपल्या समोर घडली तर मी, तुम्ही किंवा बघणारे प्रेक्षक हे वेगळे वेगळे प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या बिलीफ सिस्टीम नुसार कृती काय करणार याचा विचार म्हणजे तयार होतो. प्रत्येकाची बिलीफ सिस्टीम वेगवेगळी असू शकते. हो, बिलीफ सिस्टीम ही लहानपणापासून आपण जे आजूबाजूला बघत आलेलो आहोत, आपले आई वडील कसे वागतायत, आपल्या जवळची मोठी माणसं कशी वागतायत, तुम्ही जे म्हणलात की मोठी मोठी थोर मंडळी जी आहेत होऊन गेलेली, त्यांचं चरित्र माझ्यापर्यंत कसं पोचलेलं आहे तेही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पोचू शकतं. सो ते माझ्यापर्यंत कसं पोचलेलं आहे, माझा मेंदू त्याचा विचार काय करतो, मला आयुष्यामध्ये अनुभव काय येतात, या सगळ्यामधनं ती बिलीफ सिस्टीम तयार होते. म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट या एक विषयामध्ये. छोटंसं उदाहरण देऊ का सर ह्याच्यामध्ये तुम्हाला? फॉर एक्झाम्पल कुत्रा. हो. कुत्रा म्हटलं की जो कुत्र्याला घाबरतो त्याला पहिली भीती वाटणार आहे. ज्याला कुत्रा आवडतो त्याच्या मनात प्रेम निर्माण होणार आहे. कसा असेल, कुठलं ब्रीड असेल, त्याला हात लावायला मिळेल का, या सगळ्या गोष्टी. पण भीती ज्याच्या मनामध्ये असेल ते अरे बापरे, कुत्रा म्हणजे पोटात 14 इंजेक्शन किंवा चावला तर रेबीज होतो. सो माझ्या मनामध्ये कुत्र्याबद्दल समजा जर भीती असेल आणि मी रस्त्याने चालले असेल, एक गरीब बिचारा रस्त्यावरचा कुत्रा शांतपणे झोपला आहे, पण कारण की माझ्या मनामध्ये कुत्र्याबद्दल भीती आहे, मी त्याला बघून जरा चपापते, एक क्षण, एक पाऊल थांबते, मागे बघते, आणि माझ्या हालचाली विचित्र होतात उगीच, कारण माझ्या मनामध्ये ती भीती आहे, ती माझ्या शरीरामधनं दिसली. कुत्रा हा सेन्सिटिव्ह प्राणी आहे, त्याला ती हालचाल, विचित्र झालेली हालचाल कळते, कारण त्याच्या आजूबाजूने हजारो लोक इकडून तिकडून येत आहेत जात आहेत, तो शांत झोपलेला आहे. पण माझ्या शरीराची हालचाल मात्र माझ्या मनात कुत्र्याची भीती असल्यामुळे, चुकीची किंवा विचित्र झाल्यामुळे तो डोळे उघडतो, तो माझ्याकडे बघतो, माझी भीती वाढते. मग मी ऐकलेलं असतं की कुत्रा जर आपल्या अंगावरती आला किंवा आपल्याकडे दिशेने येत असेल तर दगड उचलायचा आणि मारायचा नाही पण घाबरवायचं त्याला. मला हे आठवतं, मी तेच करते. कुत्रा क्वाय क्वाय करत पळून निघून जातो,
पण कुत्र्याच्या मनात राग आहे, मी काही केलं नव्हतं, मी शांत बसलो होतो आणि ही कुठनं तरी आली आणि का मला दगड मारण्याचा प्रयत्न केला. कुत्रा डूब धरून बसतो. त्याची सुद्धा सायकोलॉजी आहे. त्याची सुद्धा कुत्र्यास- सायकोलॉजी आहे. आणि मग मात्र मी बेसावध असताना तो एकदम माझ्यावरती अटॅकिंग येतो, कारण त्याला पण राग आलेला असतो की मी शांत झोपलो होतो, ही बाई का मला उगीचच दगड मारायला आली. माझी भीती बळावते, माझं कंडिशनिंग कन्फर्म होतं किंवा फिक्स होतं म्हणजे की कुत्रा चावतो, माझी कुत्रा भीती आणि येतो. त्याचा राग. ह्याचं मिश्र हे करून माझी बरोबर. बिलीव्ह सिस्टीम फिक्स होते की येस, कुत्रा असाच असतो. पालकांना हे कुठेतरी सांगितलं पाहिजे की तुमचं मूल शाळेमध्ये फक्त 5 तासच असणार आहे. हो 24 तासातले 5 तास मूल शाळेमध्ये असणार आहे, बाकीचा वेळ तुमच्या बरोबर मूल असणार आहे. हो आणि त्यामुळे तुमची ही शिक्षकांपेक्षा थोडी जास्त जबाबदारी आहे. शिक्षकांच्या समोर वर्गातली 40 किंवा 50 मुलं आहेत, पण तुमच्याकडे तुमचं 1 किंवा 2 किंवा फार फार तर 3 मुलं आहेत की जी तुम्हाला सांभाळायची आहेत. दुसरी महत्वाची, शिक्षक आणि पालकांनी एकत्र येण्याची आत्ताच्या काळाची गरज अशी आहे की ते दोघंही एका ट्रॅकवर असणं खूप गरजेचं आहे. मूल हे मध्य केंद्रस्थानी आहे की मुलासाठी आपल्याला सगळं करायचं आहे. शिक्षकही मुलासाठी शाळेमध्ये येत आहेत आणि त्यांना त्यांच्या विषयाचं ज्ञान देत आहेत किंवा त्यांना बाकीच्या इतर त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी प्रयत्न करतायत. आणि पालकही काबाड कष्ट करून शाळेची फी भरून मुलांना शाळेत पाठवतात, कारण मुलांच्या कल्याणासाठी पाठवतात. हा जो विषय आहे तोही आता खूप महत्वाचा आहे की वेळच दिला जात नाही आहे, वेळच मिळत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत IT मध्ये क्षेत्र असेल किंवा वेगळी क्षेत्र असतील, आईला तिच्या घरकामामधनं वेळ मिळत नाही, दोघेही जण काम करतात, मुलगा शाळेमध्ये असतो, वेळच नाही आहे. ही एक आताच्या कुटुंब व्यवस्थेमधली फार मोठी समस्या आहे. बरोबर. वेळच दिला जात नाही. पण एक क्वालिटी टाइमच्या संदर्भात तुम्ही काय म्हणाल की ठीक आहे, मला एक थोडाच वेळ मिळेल, हाऊ टू स्पेंड दिस क्वालिटी टाइम विथ माय चाइल्ड. एक्झॅक्टली. क्वालिटी आणि क्वांटिटी टाइम बद्दल आधी कन्सेप्ट या क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. किती वेळ देतो की ते त्याही पेक्षा मिळालेला वेळ कशा पद्धतीने देतो हे महत्वाचं आहे. कारण आम्ही काय करतो, म्हणजे सगळेजण करतात, टीव्ही पासून बाजूला करायचं ना, ए चल खाऊ घ्या, कॅडबरी घे, किंवा असं काहीतरी आमिष दाखवून त्याला त्याचं बोलणं किंवा त्याचा संवाद थांबवला जातो. तर कोणत्या प्रकाराने हा संवाद डेव्हलप होईल, त्याचे काही आणखीन काही प्रकार आहे किंवा आम्हाला हे पाहिजे की आम्हाला तुम्ही हे सांगा की कशा कशा प्रकारे आमचा संवाद मुलांशी घडण्यासाठी काय काय करता येईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मूल किती वेळ घरात आहे आणि मी किती वेळ घरात आहे याचं एक गणित मांडणं खूप गरजेचं आहे. ज्या वेळेला मूल घरात आहे आणि मी घरात नाही, बरं, अशा वेळेला मुलाची सोय काय आहे हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे सोय काय म्हणजे काही थोडी मोठी मुलं असतात की जी एकटी राहू शकतात घरी, सो ती शाळेत नाही येतात, त्यांचे ते दरवाजे उघडतात, आईने काहीतरी सकाळी खाऊ करून ठेवलेला असतो ते खातात किंवा काही करून घेतात जर तेवढी मोठी असतील तर. पण ते नेमकं काय करतायत त्यानंतर, तर हे खूप महत्वाचं आहे. आयदर त्याचं टाइम टेबल आखून देणं, त्यांना गरजेपुरतीच गॅझेट्स देणं किंवा न देणं, ह्या सगळ्या गोष्टींची खूप गरज आहे आज याचा विचार करण्याची. गॅझेट्स ही मुलांना द्यायलाच लागतील आजच्या काळामध्ये, कारण तंत्रयुगामध्ये जन्मलेली मुलं आहेत. आपण त्यांना गॅझेट व्यतिरिक्त बाजूला ठेवू शकत नाही. पण ते गॅझेट कशासाठी वापरायचंय, किती वेळ वापरायचंय आणि कधी वापरायचंय, म्हणजे आई वडील घरी असताना गॅझेट वापरायला देणं, आणि आई वडील नाही आहेत तर तुझ्याकडे मोबाईल असू देत, काही इमर्जन्सी लागली तर महत्वाचं आहे, मग त्यावेळेला तो साधा मोबाईल द्या ना ज्याच्यावरती व्हॉट्सॲप आणि सोशल मीडिया, स्मार्टफोन नका देऊ त्यावेळेला मुलांना. गॅझेट शिवाय आणखी काही गोष्टी करता येते की ज्याच्यामुळे पालक आणि मुलगा यांच्यामध्ये संवाद वाढेल. सगळ्यात महत्वाचं, कुठलंही एक जेवण एकत्र विदाऊट एनी गॅझेट, टीव्ही बंद, मोबाईल बंद, असं सगळ्यांनी एकत्र बसून एक जेवण, म्हणजे ते रात्रीचं जेवण, कारण सकाळी सगळ्यांच्या साधा सोपा उपाय आहे. अगदी सोपा उपाय आहे, पण तो अनेक घरांमध्ये केला जात नाही. हे एकत्र करायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, हे जेवण करताना जे गप्पा मारल्या जातात त्या गप्पा असाव्यात, ना की अभ्यास झाला का, परीक्षा कधी आहे, रिझल्ट लागला का,
ह्या सगळ्या गोष्टींपेक्षाही आज सबंध दिवसात काय काय झालं, मी कोणाला भेटलो, आई वडिलांनी स्वतःपासून सुरुवात करायची की आज मी ऑफिसमध्ये हे केलं, आज माझे ह्या मीटिंग्स होत्या. म्हणजे मग मुलांना पण आपोआप हे विषय सवय. मुलांशी बोलायचं. हो, का नाही, जेवढं सांगण्यासारखं आहे तेवढं बोला ना. नॉट नेसेसरी की सगळं सांगितलं पाहिजे, पण ही जर सवय आई वडिलांनी लावली, एकमेकांना आई वडिलांनी सांगितलं. सगळ्यात महत्वाचं ना सर, आजकाल आई बाबांमध्ये म्हणजे नवरा बायकोंमध्येच संवाद नीट असतो. हे बायकोला सांगायचं नाही, ते नवऱ्याला सांगायचं नाही, इथपासनं पर्सनल स्पेस किंवा काही गोष्टी प्रायव्हसी असणं हे गरजेचं आहे. पण हे जर तुम्ही मुलांसमोर केलं तर मुलांनाही आपोआप सवय लागेल की मी बरोबर. सकाळपासनं आई वडिलांना सांगायची मी काय काय केलं, आज कुठला मित्र भेटला होता, आज कुठली मैत्रीण भेटली होती, आज टीचरनी काय सांगितलं, आज शाळेमध्ये काय झालं. मग ती जर एखादी दुःखद घटना झाली असेल, त्रासदायक घटना झाली असेल, कोणी बुलिंग करत असेल, कोणी अजून काही वाईट अनुभव आला असेल, तर ते मूल मोकळेपणाने आई वडिलांशी बोलू शकेल. तुम्ही एका विषयावरती खूप काम केलंय, आम्हाला ते ऐकायला आवडेल म्हणण्यापेक्षा खूप उपयोग, गुड टच आणि बॅड टच या संदर्भात. येस, आता त्याला आपण सेफ टच आणि अनसेफ टच असं असं म्हणतो. शब्द बर. अम, हो, हे कारण आजकाल मुलं सर्वच मुली वयातल्या. एकत्र शिक्षण घेतात. बरोबर. को एज्युकेशन तर आहेच आहे, बरोबर. तेही आवश्यकच आहे. पण समाजामध्ये केवळ मुलांची शाळा, केवळ मुलींची शाळा हा जमाना आता गेला. नक्कीच. कदाचित एका बाकावर एक मुलगा मुलगी सुद्धा बसत असतील. हो. पण अशा स्थितीमध्ये मुलांनी आणि मुलींनी या संदर्भात या टचची थेरपी काय आहे? हे फक्त वर्गातल्या आपल्या मित्र किंवा मैत्रिणी बरोबरच नाही, तर समाजातली काही मोठी माणसं देखील या मुलांचा गैरफायदा घेताना आता समाजामध्ये दिसत आहेत. त्याच्या भरपूर केसेस आहेत. आणि जस्ट एक ॲड करीन याच्यावरती, आम्ही आत्ताच एक नवीन प्रकल्प सुरू केला आहे, हो. जो व्हॅनवाले काका आणि रिक्षावाले काकांबरोबर आम्ही त्यांच्यासाठी काही सत्र सुरू केलेली आहेत. आणि त्या सत्राचं नाव असं दिलंय की माझी मुलं माझी जबाबदारी. जबाबदारी. जबाबदारी मुख्य म्हणजे जो कायदा आहे की मुलांना जर वेडेवाकडे काही आपल्या ते मोठं माणूस जवळ असताना जर त्याला काही वेगळे अनुभव आले, तर त्या मोठ्या माणसावरती कसं हे करू शकतो. पॉक्सोचा कायदा आहे. काहीतरी असं होतंय जे मला आवडत नाहीये हे मुलांना कळत असतं, पण तो सेफ आणि अनसेफ टच याच्यातला फरक मुलांना सांगावा लागतो. मग शक्यतो आपण असं सांगतो की स्विमिंग कॉस्ट्युम घातल्यानंतर जो शरीराचा भाग आपला झाकला जाईल, हा. त्या कुठल्याही पार्टला दुसऱ्या कोणीही हात लावू शकत नाही. आणि तो जर हात स्पर्श लागला फक्त आईशिवाय, बर. वडील देखील नाहीत, वडील पण नाही. वडील पण नाही, फक्त आई. आणि डॉक्टर म्हणजे देखील. मुलगा असेल तरी सुद्धा आईनीच. हो. आणि मुलगी असेल तरी तरी सुद्धा सुद्धा आईनीच. आणि वडील डॉक्टर जरी असतील तपासण्यासाठी वगैरे, जर त्यांना हात लावावा लागला तर आई किंवा वडील डॉक्टरांच्या बरोबर असतानाच फक्त. अशा पद्धतीने आपण सेफ टच आणि अनसेफ टच याच्याबद्दल मुलांना सांगतो. कोमल म्हणून एक खूप सुंदर युट्यूबवरती शॉर्ट फिल्म आहे, बर. ती आपण मुलांना दाखवतो, छोट्या मुलांना, पहिलीपासनाच्या मुलांना. सर, हा प्रयोग जेव्हा मी पहिल्यांदा केला तेव्हा आम्ही तिसरीच्या मुलांबरोबर, तिसरी चौथीच्या सुरुवात केली. मग तिथे काम करणाऱ्या संवादकांनी, काउन्सिलर्सनी असं सांगितलं की नाही मॅडम, पहिली दुसरीतल्या मुलांनाही हे सांगणं गरजेचं आहे. म्हणलं कळेल का यांना, या मुलांना? तर हो, कळेल. आणि जेव्हा त्या मुलांबरोबर चर्चा झाली सेफ टच अनसेफ टचची, यू वोंट बिलीव्ह, पहिल्याच वर्षी दुसरीतली 10 मुलं काउन्सिलरकडे आली आणि त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. हो, हा विषय इतका गंभीर आहे. खूप गंभीर आहे, खूप गंभीर आहे. याच्याबद्दल पालकांशी बोलणं खूप गरजेचं आहे की बऱ्याचदा एखादे काका, एखादे आजोबा जवळचे असतात, फॅमिलीच्या किंवा फॅमिलीतले असतात, आणि जेव्हा आईला ते मूल सांगायला जातं, मुलगा किंवा मुलगी, की अशा पद्धतीने मला नाही आवडत येथे काका, ते मांडीवर ज्या पद्धतीने घेतात, ज्या पद्धतीने मला माझे लाड करतात, मला नाही आवडत आहे, त्यावेळेला आई वडिलांनी काय करायचं? तर आई वडिलांनी मुलाला प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे. ना की अरे हे तुझे आजोबा आहेत, आपले काका आहेत, त्याच्या दडपणाखाली येण्यापेक्षा मुलाला प्रोटेक्ट करणं म्हणजे खूप गरजेचं आहे. आजी आजोबा वडील मोठे माणसं याच्यापेक्षा पहिल्यांदा प्रोटेक्शन
त्या मुलाला दिलं मुलाला पाहिजे. पाहिजे. नक्कीच, नक्कीच. कारण हे जर अनुभव खूप लहान वयामध्ये आले तर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून त्याच्या मानसिक आरोग्यावरती गंभीर परिणाम दुरोगामी होऊ हा, तर शकतात. दुरोगामी म्हणलाय, मग आणखीन थोडीशी माहिती याच्यात हवी आहे की लहान वयामध्ये एखादी घडलेली घटना पुढच्या काळामध्ये किती किती परिणाम करू शकते. मग मला एक तो चित्रपट आठवतोय, जंजीर, ओके. अमिताभ. की खूप तरुण किंवा लहान वयामध्ये त्या विलनचं लॉकेट तो बघत असतो आणि पुढे ते आयुष्यभर त्याला सतत ते दिसत असतं आणि तो त्याच्या शोधात असतो. अशी एक साधारण स्टोरी आहे त्या चित्रपटाची. अच्छा. एक दीर्घ काळ याचा परिणाम राहतो. हे पुन्हा घटना आणि त्या त्या घटनेचा त्या मुलावरती किती गंभीर परिणाम झालेला आहे याच्यावरती ते किती काळ लक्षात राहील किंवा हे म्हणजे एखाद्या माणसाची वर्तनाचा अभ्यास करत असताना तो असं का वागला. भूतकाळ बघावाच लागतो. हिस्ट्री घ्यावीच लागते. हो. अगदी कधी कधी तर जन्म कसा झाला म्हणजे आईचं नॅचरल डिलिव्हरी आहे का सिझेरियन झालं इथपासनं त्या मुलाची हिस्ट्री घ्यावी लागते. प्रेग्नन्सीमध्ये आईचे थॉट प्रोसेस कसे होते, तिला खूप त्रास सहन करावा लागला का, की ती खूप हॅपी आणि आनंदी असेल तर हेल्दी बाळच होतं बऱ्याचदा. आपल्याकडे कुटुंब व्यवस्थेमध्ये फार पूर्वीपासून अनेक संकेत होते, पण त्या संकेतांचा अर्थ, शास्त्रीय अर्थ सांगितला गेला नाही किंवा माहिती करून घेतला नाही की प्रेग्नन्सीच्या काळात तिला आनंदी ठेवा, तिला रामायण महाभारत ऐकवा, तिला चांगल्या गोष्टी, चांगलं संगीत ऐकवा, बरं. मुलांना झोपताना सुद्धा त्याला चांगलं काहीतरी संगीत कानावर पडेल असं चांगल्या गोष्टी त्या गर्भ अवस्थेमध्ये, गर्भसंस्कारामध्ये मिळाव्यात. याला शास्त्र आहे. Yes. आणखीन एक या अनुषंगाने प्रश्न येतो, जसं फॅमिलीमध्ये आई वडील मुलगा, वडील बराच वेळ बाहेर, आई बराच वेळ बाहेर, मुलगा एकटा घरी असतो आणि त्यावेळेस जे काही घडतं किंवा काही गोष्टी आपण ऐकतो, त्या एकटेपणाची जी भावना आहे मुलाची, ती किती गंभीर असते. त्या काळात त्या एकटेपणामध्ये त्याच्या मनात काय काय विचार येत असतात आणि अशा काही घटना आपण ऐकल्यात. तर याच्यावरती काय सोल्युशन आहे. अं, पुन्हा सर याच्यावरती कोणावर कसा परिणाम होईल हा त्या त्या व्यक्तीवरती अवलंबून असतो. म्हणून इंडिव्हिज्युअल केस स्टडी करावा लागतो इथे. म्हणजे मी ह्याचं उत्तर असं जनरिक देऊ नाही शकत की असाच परिणाम होईल म्हणून. असं नाही. ती व्यक्ती ते सगळं कसं घेते. काही लोकांची व्यक्तिमत्व असं असतं की ते एकटेच खुश असतात, स्वतःची कंपनी त्यांना आवडत असते, तर त्यांना फार नाही याचा फरक पडणार. ते हॅपी असतील, ते वेगळं वेगळं काय काय करतील, नवीन गोष्टी शिकतील किंवा खेळण्यांबरोबर खेळण्यामध्ये रमून जातील. पण काही व्यक्तींच्या मुलांचं व्यक्तिमत्व असं असू शकतं की त्यांना कुणीतरी हवं आहे बोलायला, शेअर सपोर्टची गरज. करायला, सपोर्टला. तर त्यांचं मात्र मानसिक आरोग्य थोडं डिस्टर्ब होण्याची काय शक्यता केलं पाहिजे असते. हे पहिल्यांदा जसा आजार एखादा लक्षात आला पाहिजे की अरे या व्यक्तीला हा आजार आहे, तसं तो मुलगा एकटा आहे घरामध्ये, तर त्याची काही समस्या आहे, पालकांनी कसं ओळखायचं. संवाद जर मोकळा असेल तर मुलं आणि मोकळेपणाने सांगतील. त्याच्या बिहेवियरमध्ये काय फरक पडेल पुन्हा अशा एकटेपणाच्या अवस्थेत. एकटं एकटं राहील, भित्र होईल ते मूल, हा, घाबरेल ते मूल जास्त. म्हणजे पहिलं डायग्नोस म्हणता येईल की तो मुलगा भित्रा होईल. किंवा सतत कोणाला तरी सांगताय का, आई तू आज नको जाऊस ऑफिसला, किंवा तुम्ही थांब बाबा, तू थांब माझ्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे म्हणूनच मी म्हणलं की संवाद हा इतका महत्वाचा आहे ना. घरात जर मोकळं वातावरण असलं आणि एकमेकांशी संवाद असला तर हे मूल सांगेलच स्वतःहून की मला भीती वाटतेय, मला एकटं नाही राहायचंय, मला भाऊ किंवा बहीण पाहिजे, किंवा काही मला म्हणजे एखादं पेट पाहिजे. असे काही डिमांड्स पण मुलं करतात ना, की मला पेट हवंय, मला बुबू हवाय, मला माऊ आण माझ्यासाठी. तर त्यांना ते कोणीतरी जवळ त्याच्यावरनं लागतं. अंदाज येऊ शकतो की Yes, अरे की हा त्याला मुलगा एकटं एकटेपणाची वाटतंय. भावना आहे. आपण पुन्हा मूळच्या मुद्द्याकडे येऊया. ओके, समजली समस्या, पण या मुलांना
प्रोत्साहन कसं देता तुम्ही या विषयातनं किंवा या शास्त्रामधनं किंवा तुम्ही या क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणा किंवा डॉक्टर म्हणूया आपण, मुलांना प्रोत्साहित कसं करता? सर पुन्हा मग आपण आपल्या सेतू या हो. प्रकल्पाकडे आणि रमणबागेमध्ये हा प्रकल्प सुरू झाल्यानंतरच्या प्रोसेसला जर आपण पुन्हा एकदा गेलो तर जसं मी म्हणलं तसं की पहिल्या वर्षी तुम्ही थोडेसे स्ट्रिक्टली आमच्यावरती देखरेख करत होतात, जे खरं तर मला खूप आवडलं की तुम्ही स्वतः प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेताय, समजावून घेताय. सेकंड इयरला मला आठवतंय खूप चांगलं की तुम्ही स्वतःहून पालक सभा झाली होती सर आपली, हो. आणि तुम्ही पालकांना विचारलं होतं की हा प्रकल्प कंटिन्यू करायचा आहे का, या प्रकल्पाने तुम्हाला काही फायदे जाणवत आहेत का, जेव्हा ही 6वीतली मुलं 7वीत गेली त्यावेळेला. पालकांचा खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता बरं. आणि पालकांनी सांगितलं होतं हो 100% आम्हाला ही हवी आहेत. काही माता पालकांनी उभं राहून 2 गोष्टी खूप महत्वाच्या सांगितल्या, ज्या मला इथे आता शेअर कराव्याशा वाटतात. एक म्हणजे काहींनी त्यांची अबोल किंवा न बोलणारी मुलं घरी देखील आणि शाळेत देखील बोलायला लागली आहेत, हे आवर्जून सांगितलं होतं. आणि दुसरा ह्या सगळ्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट असा होता की आपल्या काही माता पालक आम्हाला सेतू प्रकल्पात काम करायचंय अरे अशा बरं. पद्धतीने जॉईन झाल्या होत्या पुढच्या वर्षी. आणि बरं. सेतू प्रकल्प जोपर्यंत रमणबागमध्ये चालू होता, तुमच्या रिटायरमेंट पर्यंत तो चालू होता, आणि तोपर्यंत ह्या माता पालक आमच्या बरोबर जोडल्या गेलेल्या होत्या. आणि त्यांची मुलं 10वीत जाईपर्यंत, म्हणजे 6वीची पहिली बॅच 10वीत जाईपर्यंत 4 वर्ष हा प्रकल्प चालू होता. आमचा जो अप्रोच होता तो टीचर अप्रोच नाही, पण आम्ही इथे काही शिकवायला आलेलो नाही आहोत किंवा हा विषय इतक्या मार्काला नसणार आहे. म्हणजे सगळ्यात मुलांचा महत्त्वाचं. आमच्यावर राग यासाठी असतो की नाही म्हणजे आम्ही त्याची परीक्षा, त्याचा अभ्यास, ह्या सगळ्या गोष्टी नाही आहेत. आणि इथे आपण काहीही बोललो तरी रागवलं जात नाही. थोडासा दंगा करायची मुलं, मस्ती करायची. म्हणजे सर तुम्हाला आठवत असेल कधी कधी वर्ग किंवा शनिवारच्या दिवशी आपण करायचो आणि तेव्हा हो. खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी शाळेमध्ये चालू असायच्या. बऱ्याचदा आम्हाला ग्राउंडवरती मुलांना घेऊन बसावं लागायचं. तर अशी गोलात मुलं बसली की मुलं काय शांत बसतायत, दगड उचलायचे, याला टाकाय मारायचे, त्याला हे करायचं, असे उद्योग चालू असायचे. मग आमचे संवादक जे होते तेही त्यांच्या बरोबर मस्ती करायचे की अरे आज दगड मारण्याचा खेळ खेळायचा आहे का, चला खेळूयात. या सगळ्यामधनं अरे इथे रागवलं जात नाहीये, ओरडलं जात नाहीये आणि मी मोकळा होऊ शकतो, ही भावना जेव्हा किंवा हा विश्वास ज्या वेळेला वाटतो त्यावेळेला नक्कीच मुलं इंडिव्हिज्युअली बोलायला येतात की ताई किंवा दादा तुमच्याशी थोडं बोलायचंय म्हणून. आणि मग मुलांनी खूप काय काय सांगितलेलं आहे. सांगा की अनुभव. म्हणजे घरातलं मुलांच्या काही किंवा कशाचा त्रास होतो, आजी आजोबांबद्दल, आईचं आणि आजीचं झालेलं भांडण, त्याचा होणारा त्रास, आई आणि वडिलांचं झालेलं भांडण, त्याची वाटणारी भीती किंवा त्रास. म्हणजे इतपत ही लहान चिमुरडी मुलं विचार करायची की आई बाबां जर वेगळे झाले, त्यांचा घटस्फोट झाला तर माझं काय होणार, याची देखील काही घरांमध्ये भीती असायची. घरातली तर म्हणजे विविध गोष्टी आम्हाला समजायच्या. पालकांना थोडी भीती असते की अरे घरातलं सगळं बाहेर पडेल, पण पालकांनाही ज्या वेळेला विश्वास वाटतो की हे फक्त या व्यक्तीपुरतं मर्यादित राहणार आहे, इथनं बाहेर जाणार नाहीये आणि मिळालीच तर काहीतरी मदत मिळेल, त्यावेळेला पालकही खूप मोकळेपणाने मुलं घरातलं बोलतात, मुलांना भीती कसली वाटते याच्याबद्दल बोलतात, त्यांच्या भावना शेअर करतात, त्यांना कशाचा त्रास होतोय हे शेअर करतात, त्यांची स्वप्न शेअर करतात. पण 6वीमध्ये आपण मी भावना आणि भावना. याच्यावरती काम केलं. त्याच्यानंतर 7वीमध्ये आपण थोडंसं स्वची पुन्हा जाणीव ह्याच अंतर्गत शरीराविषयी माहिती दिली होती. कारण थोडंसं 7वी 8वीमध्ये वगैरे त्यांच्यामध्ये शारीरिक बदल ते प्युबर्टीमध्ये किंवा कुमारवयामध्ये जाणार आहेत. आता आपला हा जो सेतू प्रकल्प झाला, तुम्ही मुख्याध्यापक त्या शाळेत असताना काही वर्ष झालेली आहेत त्याला, तर आता ही प्युबर्टीची वय वगैरे खूप खाली घसरलेलं आहे. पण त्यावेळेला साधारण 7वी 8वी मध्ये मुलांना ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागायच्या, त्या आधी एवढ्या नव्हत्या. तर मग एक सर आपण असा आपली ऍक्टिव्हिटी होती की आम्ही त्यांना हे करायचो की प्रत्येक शरीराचा पार्ट बोलतोय, म्हणजे मी तुमचा किती मेंदू. इंटरेस्टिंग आहे. हो, बरं. हे अरे खूप वा. खूप मजा यायची आणि मुलांना याच्यामध्ये. मी तुमचा मेंदू, माझं काम हे आहे, माझं वजन इतकं आहे, माझा रंग आहे, मी या ठिकाणी आहे, असं करत करत माझी काळजी घ्यायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल.
मी मेंदू बोलतोय, मी हृदय बोलतोय. मग आमच्यामध्येच काही लोकांनी ते अवयव वाटून घेतले होते. मग एक जण पुढे यायचा आणि तो ते सांगायचा की मी तुमचं हृदय, माझी जागा इथे आहे, मी आहे, हे माझं काम आहे. माझी काळजी घ्यायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल. मग मी तुमच्या रक्तवाहिन्या, मग मी तुमचं जठर, मी तुमची फुफ्फुसं. माझी काळजी घ्यायची असेल तर सिगरेट ओढू नका, तंबाखूपासून लांब राहा. या सगळ्या गोष्टी अशा आपण मुलांना सांगायचो. किती इंटरेस्टिंग आहे की माझा आणि अवयव बोलतोय. येस येस त्याचं काय म्हणणं आहे? जसं माझं म्हणणं आहे तसं माझ्या अवयवांचं काय म्हणणं आहे, ही पुढची ऍक्टिव्हिटी तुमची येस. होती. किती छान आहे. त्यानंतर मराठी अवेही नावाच्या एका संस्थेचं एक बॉडी पझल होतं. ते आपण 7वी मध्ये मुलांना द्यायचो. बर. म्हणजे सायन्सच्या टीचर्सनी खरं तर हे वापरलं ना तर खूप छान होईल की ब्रेन पासून आपल्या लैंगिक इंद्रियांपर्यंत सगळे अवयव हे पझलच्या पार्टमध्ये येतात आणि एक कागद येतो, त्याला त्याच्यामध्ये ते बसवायचे. ते इतके सुंदर रीतीने बसवलेले असतात की पहिल्यांदीच जर फुफ्फुसं लावली तर हृदय लागतच नाही. तर कुठला अवयव कशाच्या नंतर आहे, किडनीज जर आधी लावल्या नाहीत तर जठर आधी लावलं तर किडनी लागणारच नाही, कारण किडनीज मागे असतात, जठर पुढे असतं. तर इतक्या छोट्या छोट्या गोष्टी. आणि मग सर ह्याच्यावरून मानसिक आरोग्याकडे आपण कसे गेलो हा पुढे, हा. तर ते आपण असे गेलो होतो की माझ्या शरीराचा मला आदर करता आला पाहिजे, त्याची व्हॅल्यू असली पाहिजे, हो. त्याची काळजी घेता आली पाहिजे. आणि मला जसं आवडणार नाही, ए जाड्या, ए मोठ्या, ए हो. बारक्या असं केलेलं, तसंच मीही इतरांच्या शरीराचा आणि इतरांचा आदर केला पाहिजे. आणि इथे मग माझ्या शरीराचा आदर, माझ्या मित्रांच्या शरीराचा आदर आणि मग मुलींच्या शरीराचा आदर, असं आपण तिकडे त्याला नेलं होतं त्या सगळ्या. म्हणजे थोडंसं अवघड आहे हा विषय की मुलांनी सुद्धा मुलींच्या शरीराच्या अवयवाचा आदर केला पाहिजे. प्रश्नच नाही, आदर प्रश्नच नाही. आदर वाटलाच पाहिजे. खूप महत्वाचा शब्द आहे किंवा महत्वाची जाणीव आहे मला वाटतं की आणि इथे आदर, जर रिस्पेक्ट. फक्त आपण सांगितलं की मुलींच्या शरीराचा आदर कर, तर सगळे हसतील. किंवा माझ्या आईचा मी अपमान करतोय जेव्हा मी माझ्या एखाद्या मुलीच्या शरीराला वेगळं बोलीन, तर चालेल का माझ्या आईच्या शरीराचा अपमान केलेला, जे माझं जन्मस्थान आहे त्याचा अपमान केलेला मला चालेल का? मग मुलं विचार करायला लागतात. आता सगळेच हे करतात नाही करतात हे सगळे पुढची गोष्ट, पण निदान त्यांच्या विचारांना तिथपर्यंत नेणं आणि हे करणं हे खूप महत्वाचं. हा सगळ्या आपल्या शरीराविषयीचा आदर ठेवला पाहिजे. पण नाही ठेवला तर काय घडतं, काय घडेल? सर आता समाजामध्ये आपल्याला जे चित्र दिसतं आहे की एक तर ह्याच्यामागे राग या भावनेवरती संयम नाही किंवा कुठच्याच भावनेवरती नियंत्रण नाही. त्यामुळे भावना उद्दीपित होऊन ज्या घटना घडतायत किंवा जसं की रेप केसेस आहेत किंवा चिडवणं किंवा पाठीमागे लागणं किंवा घाबरवणं कोणाला तरी, ह्या ज्या समाजामध्ये घडणाऱ्या घटना आहेत, इथपासनं ते म्हणजे विनयभंग आपण ज्याला म्हणूया त्याच्यापासनं ते भयानक घटना, बलात्कारासारखी किंवा खुनासारख्या घटना ज्या घडतायत आणि सहज घडतायत, तर ह्या सगळ्या घटनांचा परिणाम आहे. म्हणजे सर आपण जे म्हटलो मगाशी की झाड लावलं आणि तर पुढे काय, ते वाढणार आहे. पण त्याला जर खत पाणी घातलं, त्याची काळजी घेतली, त्याच्याशी सकारात्मक गप्पा मारल्या, तर ते जसं वाढणार आहे. तेच जर एखादं रानटी झाड जे आलेलं आहे, त्याला कोणी काही बघितलेलं नाही त्याच्याकडे, तर त्याचा वृक्ष झाल्यानंतर ते कसं अकराळ विक्राळ होईल, त्याच्या कधीच फांद्या कापल्या नाहीत, त्याला काहीच केलं नाही, तर त्याला वाळवी लागेल, ते अकराळ विक्राळ होईल, ते त्रासदायक होईल. तर तसंच माणसाच्या बाबतीमध्ये देखील आहे. खूप महत्वाचा मुद्दा आहे की हे सगळं वृक्ष वाढतोय, पण त्याची कटिंग करणं योग्य त्याला दिशेने, आकार देणं नाहीतर खूप तो गरजेचं आहे. खूप वेडावाकडा वाढेल की याचे परिणाम आज बघायला मिळतात. नक्कीच. हे जे ट्रिमिंग करणं आहे त्याची गरज स्कूल एज पासूनच केली पाहिजे. लहान आणि वयापासून आहे आणि ती सतत करायला पाहिजे. हो, म्हणजे सर तुमचा एक मुद्दा होता की हे कधीपासून सुरू करायचं आणि कधीपर्यंत, तर अगदी बाळ गर्भाशयात असल्यापासून ते मृत्यूपर्यंत. म्हणजे वैकासिक मानसशास्त्र असं सांगतं की प्रत्येक विकासाच्या टप्प्यांचे काही वैशिष्ट्य आहेत आणि त्या वैशिष्ट्यानुसार त्यांना
त्या मानसिक आरोग्याच्या रिलेटेड त्या गोष्टी सांगण्याची, त्याची चर्चा करण्याची ही गरज आहे. म्हणजे अगदी वृद्ध व्यक्तीला देखील बॅकसीट कशी घ्या आणि तुमच्या पुढच्या पिढीच्या हातामध्ये गाडीचं व्हील कसं द्या आणि तुम्ही फक्त बसा, एन्जॉय करा प्रवासाचं, आणि त्यांना काही अडचण आली तर ते विचारतील आणि तिथेच हे करा. म्हणजे इथपर्यंत त्यांना ते सांगणं की तुमच्या मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी हे कसं करायला पाहिजे, इथपर्यंत तो सगळा सगळा पूर्ण लाईफ स्पॅन आहे त्याच्यामध्ये. पण आता आपण अर्थातच सेतू हा प्रकल्प हा शाळेतल्या मुलांसाठी केला होता, आणि या सेतू प्रकल्पाच्या प्रत्येक वर्षीचा शेवट हा मूल आणि आई बाबा यांचा एकत्र एक आपण ऍक्टिव्हिटी घ्यायचो, ज्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांची एकत्र आई बाबा आणि त्यांचं मूल, सगळ्यांचे म्हणजे हो, ते कुटुंब एकत्र आलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपण स्पर्शाला महत्व दिलं होतं की आई बाबांच्या मांडीवर मुलांनी बसायचं आणि गप्पा मारायच्या, किंवा एखादं काहीतरी ग्रीटिंग कार्ड बनवा, काहीतरी असं बनवा की ज्याच्यामध्ये तिघही, आई वडील आणि मूल, आणि एखादं भावंड असेल आणि तेही त्यावेळेला घेऊन आले तर आपण त्यालाही ओके म्हणायचो. तर ह्या ऍक्टिव्हिटीने आपण त्या सेतू प्रकल्पाचा त्या वर्षीची सांगता करायचो. भावना म्हणल्या ना तर खूप छान असतात. भावना नसतील तर आळणी आहे सगळं. पण या भावना वेगवेगळ्या स्तरावर जात असताना काय त्याची काळजी घेतली पाहिजे? तुम्ही हा प्रश्न विचारलात आणि मला डॉक्टर आनंद नाडकर्णींनी खूप सुंदर एक कन्सेप्ट मांडली होती, ती आठवली, जी मी माझ्या वर्कशॉप्समध्ये देखील मांडत असते आणि लोकांना सांगत असते. ती म्हणजे भावना अपार्टमेंट. तर ही भावना अपार्टमेंट ना आपल्या सगळ्यांची ओनरशिप बिल्डिंग असते बरं का सर, सगळ्यांच्या जवळ असते. ती बिल्डिंग आहे आणि ही 6 मजली बिल्डिंग आहे. सर, या अपार्टमेंटला ना अंडरग्राऊंड एक पार्किंग प्लेस देखील आहे बरं का. ही पार्किंग प्लेस म्हणजे सगळ्या अतिसह्य भावना. अतिसह्य म्हणजे कुठला? अहंकार, इगो, माझं, मी केलंय, माझं आहे, अशा सगळ्या ज्या असतात ना भावना, ह्या सगळ्या अंडरग्राऊंड पार्किंग प्लेसमध्ये असतात. ग्राउंड फ्लोअरला सह्य भावना, छान स्मूदनिंग करणाऱ्या सगळ्या भावना असतात. तिसऱ्या मजल्यावर, पहिल्या दुसऱ्या मजल्यावर कोणीच राहत नाही, तिसऱ्या मजल्यावरती सगळ्या सह्य भावना असतात, आणि 6व्या मजल्यावर टॉप फ्लोअरवरती असह्य करणाऱ्या भावना, म्हणजे अतिशय राग, क्रोध, चिडचिड, भयानक भीती, ह्या सगळ्या ज्या असह्य भावना असतात की ज्या सहनच करू शकत नाही. आणि तिथे 6व्या मजल्यावरती जर माणूस खूप काळ राहिला किंवा सतत जात असेल तर मात्र माणसाचं मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता जास्त बळावते. आता आपल्या सगळ्यांचीच ही भावना अपार्टमेंट ओनरशिप बिल्डिंग आहे, त्यामुळे तुम्ही, मी, आपण सगळेजण कधी ना कधीतरी 6व्या मजल्यावरती जातच असतो. पण आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की अरे च्या, मी 6व्या मजल्यावर पोचलेलो आहे. मलाही लक्षात आलं पाहिजे आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांनाही लक्षात आलं पाहिजे की ही व्यक्ती आता 6व्या मजल्यावर गेलेली आहे. मला ह्या बिल्डिंगला ना सर लिफ्ट नाहीये बरं का, ह्या बिल्डिंगला जिनेच आहेत. म्हणजे या भावना सह्यकडून सह्यकडे, सह्यकडून असह्यकडे, आणि असह्यकडून वरती ज्या जिन्यानी वरती जातात, खाली येतानाही त्याचा पारा जिन्यानीच खाली यायला पाहिजे. म्हणजे आपण खूप चिडलेल्या माणसाला म्हणतो ना सहज, ए शांत हो, शांत हो, चिडू नको, रागवू नको, बोलू नको काही, तर असं एकदम धपकन तो शांत होऊ शकत नाही. किंवा रडणाऱ्या माणसाला वाईट वाटलं असेल, दुःख होत असेल, रडू नको, रडू नको, असं सहज आपण म्हणतो, आपल्याला काळजी वाटत असते, त्याला त्रास होईल याची भीती वाटत असते, आणि आपण, तर तो एकदम शांत नाही होणार आहे. तर तो 6व्या मजल्यावरनं हळूहळू हळूहळू उतरत 3ऱ्या मजल्यावर येणार, आणि 3ऱ्या मजल्यावरनं हळूहळू हळूहळू उतरतच ते हळूहळू उतरताना कोणाला किती काळ लागेल हे आपण नाही सांगता येत. मग एखाद्या तासात नॉर्मलला येईल, एखाद्याला 1 दिवस लागेल, एखाद्याला 4-5 दिवस देखील लागू शकतील. पण ही भावना ह्या अपार्टमेंटमधनं आपण रोज फिरत असतो, आणि कुठल्याही नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या किंवा मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी ग्राउंड फ्लोअर ते 3rd फ्लोअर प्रवास करायला हरकत नाही. ग्राउंड ते 3rd फ्लोअर, आपल्याला अंडरग्राऊंड पण जायचं नाहीये आणि आपल्याला 6व्या मजल्यावरती पण जायचं नाहीये. याचा प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.
तर आपलं मानसिक आरोग्य हे सुदृढ राहील, चांगलं राहील. आणि जर माझं मानसिक आरोग्य चांगलं असेल तर माझ्या आजूबाजूच्या माणसांचं आपोआपच माझ्यामुळे पॉझिटिव्ह होणार आहे किंवा चांगलं होणार आहे. सो अशी ही भावना अपार्टमेंटची किती छान संकल्पना कन्सेप्ट आहे. ही. थर्ड फ्लोअर पर्यंत प्रवास सगळ्यांनी करायचा हरकत नाही. आणि हा सगळा प्रवास स्टेप वाईज आहे. धाडकन वर जात नाही आणि धाडकन खाली पण येत नाही. या सगळ्यामध्ये खूप छान सायकॉलॉजीचे खूप महत्त्वाचे मुद्दे मला जाणवत आहेत की जे सगळ्यांसाठी खूप आवश्यक आहेत समजून घेणं. नक्कीच. आज फक्त या विषयावरची ओळख, तोंड ओळखच म्हणता येईल, ती तोंड ओळख तुम्ही करून दिलीत. पण आमची उत्सुकता आणखीन वाढती आहे. आम्हाला हे आणखीन डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे. तर पुढच्या या तासामध्ये मी तुम्हाला निमंत्रित करतो गप्पांच्या तासामध्ये. आपण आलात, खूप छान वाटलं. छान शब्द फार औपचारिक वाटतो बरं का. समाधान वाटलं मला की आमच्या या शंका ज्या होत्या आहेत ना, याचं एक समाधान झालं आणि समाधान झाल्याचा जो आनंद आहे त्याच्यामुळे मनापासून धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद.